दिवाळीसाठी अशी कुरकुरीत चकली बनवायची, मग पहा याची रेसिपी। तर आपण यासाठी काय काय घेतले। चकली बनवण्यासाठी आपल्याला हे डाळव बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे। चकली बनवण्यासाठी आपण घेतले आहे सफेद तीळ, जिरा पावडर, धना पावडर, मिरचीची पावडर, हळद पावडर, ओवा, हिंग आणि चवीपुरतं मीठ। हे बारीक करून घेतलेलं पीठ आपल्याला चाळणीमध्ये चाळून घ्यायचे, म्हणजे जर त्याचं जाडसरपणा किंवा डाळीचं सालकट वगैरे असेल तर ते निघून जाईल आणि चकली आपली एकदम कुरकुरीत होईल। आता हा जो जाडसर भाग आहे हा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। एक वाटी आपण डाळीचं हे पीठ घेतले, याला आपल्याला 4 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचे। तर याच मापाने मी 4 वाट्या मोजून घेते। आपण चाळून घेणार आहोत। जाड राहिले हे आपल्याला टाकून द्यायचे। याच पद्धतीने मी अजून 2 वाट्या घेतल्या आणि हे चाळून घ्यायचे आपल्याला। आता वाटलेल्या डाळी आणि तांदळाचं पीठ हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला हे सर्व काढून घेतलेले मसाले मिक्स करायचे आहेत। आणि हाताने असे छान पिठामध्ये मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे। आणि यानंतर यावर सर्व मसाले मी मिक्स करून घेतले। आणि आता चकली कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला डाळ किंवा आपण जे तांदळाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने जवळजवळ पाऊण वाटी तेल आपल्याला कडकडीत करायचं आहे आणि ते या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे। येईपर्यंत आपण हे तेलाचं मोहन अगदी कडकडीत करून घेतले। आणि हे बघा, ते आपल्याला असं पसरून सगळीकडे टाकून घ्यायचे। आता हे मोहन एकदम गरम आहे, त्यामुळे आपल्याला हे हाताने मिक्स न करता हे आपल्याला असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे तेल पूर्ण या पिठाला आपल्याला चोळून घ्यायचे चांगलं। आता हलकसं गरम आहे। आता आपलं हे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। खूप टेस्टी आणि खूप कुरकुरीत अशी याची चकली होते आणि खूप सोपी पद्धत आहे। जेवढी भाजणीची चकली टेस्टी लागते, अगदी त्याच पद्धतीने याही चकलीची चव लागते। तर तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा करून पहा। असं मस्त आपलं तेल सगळ्या पिठाला लागलं गेले। आणि आता पाणी गरम करून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। गरम पाणी करून घेतले, आता थोडं थोडं करून आपण पाणी घालून घेऊया। आणि असं छान मिक्स करून घेऊया पहिलं। आपल्याला हे पीठ जास्त पातळ नाही करायचे, घट्टसर मळायचं आहे। मी तुम्हाला परफेक्ट किती पाणी लागले हेही सांगते, कारण मी आता जेवढं आपण तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ वापरलं तेवढंच मोजून पाणीही गरम केलंय। तर ते आपलं किती उरतंय आणि किती बसतंय हेही मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट त्याचं मेजरमेंट येईल। कोणताही दिवाळीचा पदार्थ बनवताना त्याचं माप हे फार महत्त्वाचं असतं।
म्हणजे तो पदार्थ आपला बिघडत नाही. त्यामुळे पदार्थ वायाला जाण्यापेक्षा तो अचूक प्रमाण घेऊन करा. तर मैत्रिणींनो, मी असं थोडं थोडं करून पाणी घातले आणि आता मी हाताने गोळा चांगला मळून घेते. आपलं खूप छान मसाले, तेल आणि पाणी असं छान मिक्स झाले. तर आता अगदी सहजपणे हा तुमचा हाताने घट्टसर असा गोळा तुम्हाला करून घ्यायचा आहे. तर आता मी याचा गोळा करून घेते. तर या पद्धतीने आपले छान पीठ हे मळून तयार झालेले तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्याला हे झाकण ठेवून थोडंसं 5 मिनटं त्याला सेट होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला चकल्या तयार करायला घ्यायच्यात. तर आता मी जे मसाल्याचं ताट होतं ते याच्यावर परफेक्ट बसते तेच ठेवून घेतले. हे पीठ भिजवायला आपल्याला ज्या मापाने आपण तांदळाचं पीठ वाटीने घेतलं होतं आणि 1 वाटी आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने 3.5 वाट्या पाणी आपल्याला याच्यात बरोबर बसलेलं आहे. आता आपलं पीठही छान मिक्स करून झाले. आता आपण याची चकली बनवायला घेऊया. तर आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं पीठ आपल्याला बाहेर काढायचं आहे. असं त्याला छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला हे असं सोऱ्यामध्ये भरून घ्यायचंय. तर यामध्ये चकलीचा साचा मी घातलाय. हा त्याच्यामध्ये जे भरायचं आपलं पीठ आहे ते छान मी मऊ करून घेतलं. त्यानंतर असा त्याचा चांगला गोळा करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला असा दाबून भरायचा आहे. जेवढं तुम्हाला यामध्ये बसेल तेवढं यामध्ये बसून घ्यायचे म्हणजे आपल्या भरपूर चकल्या पडतील. तर मी असं छान एकजीव पीठ मळ करून घेतले जेणेकरून आपली चकली करताना तुटणार नाही आणि एकदम छान त्याचे वेढे पडले जातील. तर आता एवढं पीठ यामध्ये बसलेलं आहे. आता याचं झाकण लावून घेऊया आपण. तर माझा असा पितळी असा फिरवायचा साचा आहे हा. तर आरामशीर आता याचं व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचंय. एकीकडे मी तेलही 1 किलो तापायला ठेवलंय. आता याची आपण चकली पाडून घेऊया. चकली अशी एकदम चिटकून पाडा म्हणजे फार मोठी दिसणार नाही आणि व्यवस्थित होईल ती. जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही अशा मी ह्या चकल्या पाडून घेतल्यात. अगदी 4-5 चकल्या मी आता पाडून घेतल्यात. आता आपलं तेल तापलेलं आहे. एकीकडे आपण ह्या
तळायला घालूया। एक पीस आपण टाकून पाहूया की आपल्या तेलाला चांगला ताव आलाय का, म्हणजे आपल्याला अंदाज येतो। जेव्हा हे तळून वरती येतं तेव्हा आपलं तेल चांगलं तापले असं आपण समजायचं। आणि तळण नेहमी तुम्ही लोखंडाच्या कढईतच करा, तेलाचा वापर भरपूर प्रमाणात कमी होतो। तर मैत्रिणींनो, आता आपलं तेलही चांगलं तापलेलं आहे आणि आता आपण चकल्या याच्यामध्ये सोडून घेऊया। चकली जर तुम्हाला हाताने सोडता येत नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते, या पद्धतीने तुम्ही सोडा। वाव, एवढी मोठी चकली? हो, माझ्या सिद्धीला मोठी चकली पाहिजे होती, म्हणून मी एक अशी मोठी चकली तळून घेतली आणि फारच सुंदर दिसत होती ती। या पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेतल्या आणि अशा कुरकुरीत आणि क्रिस्पी चकल्या माझ्या तयार झाल्या। तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा। कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन आहे तेही प्रेस करा।